अतिशय दुःखद बातमी आहे. जसे की आपण थंबनेलवर वाचलेच असेल की विमान हे मुंबईहून बारामतीला निघाले होते. आज अजितदादा पवार हे बारामतीमध्ये त्यांची सभा होती आणि ते सभा घेण्यासाठी मुंबईहून बारामतीला त्यांचं विमान निघालं होतं आणि अचानकपणे विमान अपघात झालेला आहे विमानाचा बारामतीमध्ये आणि बारामतीमध्येच हे विमान कोसळलेलं आहे आणि या विमान अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये अजितदादा पवार पण होते आणि अजितदादा पवार यांचाही मृत्यू झालेला आहे. अतिशय दुःखद बातमी आहे, अतिशय दुःखद घटना आहे. आपण हे सर्व आता व्हिडिओमध्ये लाईव्ह बघा की विमान अपघात कसा झालेला आहे ते. अचानकपणे हे सकाळी म्हणजे आज 28 जानेवारी 2026ला सकाळी अजितदादा पवार हे निघाले होते. बारामतीला त्यांना सभा घ्यायची होती. आता जे महिना आपल्याला मंथ एंडमध्ये जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होत्या, आता त्यासाठी अजितदादा पवार हे निघाले होते सभा घेण्यासाठी. त्यांची सभा होती आज बारामतीमध्ये आणि बारामतीमध्येच विमान पोचल्यानंतर हे बारामतीमध्येच हे विमान कोसळलेलं आहे आणि संपूर्ण विमान म्हणजे बघा पूर्ण अगदी म्हणजे अक्षरशः धूर निघत आहे तिथून आणि सगळं जळालेलं आहे. त्याच्यामुळे काहीच तिथे कळायला मार्ग नाही आहे. 6 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामध्ये अजितदादा पवारसुद्धा होते. हे अतिशय दुःखद घटना आहे. आम्हाला किती वेळपर्यंत हे समजल्यानंतर हे खरंच वाटत नव्हतं. हे खरंच आहे का, हे शक्यच नाही असंच वाटत होतं. आणि अजितदादा पवार इतकं चांगलं व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राने आता गमावलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर अतिशय मोठी शोककळा पसरलेली आहे. अजितदादा पवार म्हणजे वेळेचं त्यांना फार म्हणजे पंक्च्युअल होते. ते कुठल्याही ठिकाणी त्यांना वेळेच्या आधीच ते पोचत असायचे. अजितदादा पवार म्हणजे काय, त्यांचं खूप महान व्यक्तिमत्व होतं आणि वेळेचे ते फार म्हणजे पक्के होते. कोणालाही ते जे वेळ द्यायचे त्या वेळेत ते वेळ पाळायचे आणि त्या वेळेच्या आधीच ते तिथे पोहोचलेले असायचे. मग ती कोणती सभा असू दे किंवा कोणतेही त्यांचं कार्यक्रम असू दे किंवा कोणतीही त्यांची मीटिंग असू दे किंवा कोणत्याही ते यांना जरी त्यांनी त्यांच्या पार्टीतल्या लोकांना त्यांनी कोणाला वेळ दिला असेल त्या वेळेच्या आधीच अजितदादा तिथे आधी पोचत असत. इतके ते वेळेचे म्हणजे पक्के होते. अजितदादा पवार हे अतिशय मोठे आणि महान व्यक्तिमत्व महाराष्ट्राने गमावून बसलं आहे. महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही दुःखाची बातमी पसरलेली आहे. तर बघा, अजितदादा पवार यांच्या आत्म्याला शांती सद्गती लाभो अशी आपण देवाच्या चरणी प्रार्थना करूया आणि अजितदादा पवार यांना शांती मिळो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी आपण देवाला प्रार्थना करूया. तर सगळ्या जणांना अजूनही विश्वास होत नाही आहे. असं खरेच वाटत नाही आहे की अचानक कसं काय असं घडलं. हे अचानक झालेलं आहे आणि अचानकपणे हे सकाळी बातमी ऐकल्यानंतर विश्वासच झाला नाही. अजून पण विश्वास होत नाही आहे की ही बातमी खरंच आहे का. कारण की बघा 66 वय होतं अजितदादा पवार यांचे आणि इतक्या लवकर अजितदादा पवार हे आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण आता देशावर ही दुःखाची शोककळा पसरलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले अजितदादा पवार आपण हे गमावून बसलेले आहोत.